जानकी बैठे हैं मेरे सीने में। बांगड्याची माळा लिंबवानी डोळ उभी हाय नदीच्या काठाला गबाय, उभी हाय नदीच्या काठाला बरीच गाणी। सन्माननीय मनोहर गोरे यांच्याकडून 51 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद। भानुच्या भेटीला आला धनगर वाड्याला नवरदेव होऊन सजला, भानुबाई साठी वेळा काय दोनों काम करूचे लागते। एक ही नारा गूंजेगा हर घर में, एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का, मेरे भारत का ये बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा। एक ही नारा गूंजेगा
अयोध्येमध्ये जे राम मंदिर झालं, जिथे जन्म झाला तिथं त्यांचं मंदिर झालं आपल्या हिंदू संस्कृतीसाठी. बघा चांगली गोष्ट आहे नाही का. आज आपल्या मुलांना पालकांनी, प्रत्येक पालकांचं एक कर्तव्य आहे, आपली संस्कृती काय हे सांगणं गरजेचं आहे. पहिली संस्कृती वेगळी होती. जुन्या लोकांना त्यांची मुलं बाबा म्हणायचे, अहो बाबा, आता ए बाबा. काय पोरगी तर इंग्लिश मीडियम वाली डॅड, त्याच्यापेक्षा सेमी इंग्लिश वाली पॉप्स. आईला आम्ही आई प्रेमानात मुलगी आहे, आता पण मारीत गे आहे म्हणून आता म्हणता मॉम मॉम. काकीला काकी नाही, काकीला म्हणतात आंटी. मग वाजवतात दारावरची घंटी, बरोबर ना आंटी. मनापासून नसतं तो काळ वेगळा होतो. त्यावेळी स्त्री आपल्या नवऱ्याला हाक मारायची, अहो या ना, आणि प्रेमाने म्हणायची गडे. बरोबर ना. ती जी पदर घेतलेली माझी आऊस बसली ना, आजी बसली, ती काय विचारा नवऱ्यात ती त्या गडे म्हणून हाक मारायची, अहो या ना गडे, प्रेमाने म्हणायची. उठा ना गडे, हे प्रेमाने म्हटलं जायचं. त्या चला झोपा ना, तेव्हा प्रेमाने गडे म्हणायचे ना. देवाचा काळ होता. पण आताची बायको नवऱ्या हाक मारता. संदीप नाव असत तर सँडी, समीर असत तर सेमी, अभिषेक असत तर एबी. आपलं सेमी सांगलंय ना. अरे आपण आपलं झाकून ठेवीत ना. माझ्या उंचीत जाऊ नको, ह्या वयात नका 2 झिल. पण आता काळ बदलला. आता पहिल्यांदा गाण्यामध्ये पहिलं एक गाणं होतं, नन्ना मुन्ना राई तेव्हा त्या लहान मुलांना काय म्हणायचे, नन्ना मुन्ना राई हो. आता हर घर में है एक ही नाम, मेरे भारत का बच्चा बच्चा. बरोबर ना. आताची प्रियसी आणि प्रियकर आपल्या प्रियकराला प्रियसी हाक मारते, काय माझा बच्चा, माझा पिल्लू. त्या दिवशी मी मुंबईला आलो, म्हणजे आजचा 3रा दिवस मुंबईला आलो आणि मित्राकडे गेलो. आमचं गावाला एक होतो, त्याच्याकडे गेलं. म्हणतो अरे समीर बऱ्याच दिवसाने आलास. म्हटलं मग काय करूया. नाही म्हणतो आला चहा पाणी घेऊन जा. म्हटलं ठीक आहे, चहा करायला सांग. यांना हाक मारला, बच्चा चहा घेऊन ये. अर्धा तास झाला आम्ही गप्पा गोष्टी करतोय. अर्ध्या तासानंतर बच्चा मॅक्सी मध्ये चहा घेऊन असला घनगाव. अशीच हसत राहा, बाकी काय. भरत ठाकूर यांचे गुरुवर्य सुभाष सुरे यांच्याकडनं 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. विदाऊट नाव माझ्यासाठी, कोरससाठी मिळाला असतो. विदाऊट नावाने या ठिकाणी 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी अनिल नाना परब यांच्या स्मरणार्थ कुमार अक्षय अनिल परब LDJ अक्षय दादा, क्या बात है, DJ अक्षय दादा यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, असते. गजराला सुरुवात करूया. काय बुवा काय मला जास्त बोलले नाहीत. नानाचं दांडो बिंडो हे काय, आताचं काळच बदलत चाललेलं आहे. काळाप्रमाणे आपण बदललं पाहिजे. पहिल्यांदा गाणी वेगळी होती, आता गाणी वेगळी होती. आता ही झुमकावाली पोराईली होय ना. आमच्या टायमिंगला कॉलेजमध्ये असताना रिक्षात गाणं लागायचं, काय सरकी जो सर से वो धीरे धीरे, पागल हुआ रे मैं धीरे धीरे, या गाणं लागायचं ना रिक्षात. आताचं गाणं आता गाणं लागतं, हाय झुमकावाली पोर काय नदी किनारे चालली,
ही सगळी झुमकावाली. वेळ नाही आपल्याकडे. एखादं गाणं म्हटल्यावर पैसे कसे येतात ह्याच बघायचं. ते कापून गप रवायचं. साई म्युझिकल ग्रुप त्या मनोरंजन म्हणून बोलले नाही तर येऊ देणारे थांबतील बाहेर. साई म्युझिकल ग्रुप विनोद दशरथ पवार यांच्याकडून ढोलकी वादक यांच्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. या ठिकाणी माझी एक फरमाईश होती.
दरबारी भजन पाहिजे. पंचरत्नाने दिलेला हा वारसा आज आम्ही जपतोय. आणि म्हणून आज पारंपरिकता जपता जपता 2020च्या माध्यमातून नावारूपाला आम्ही आलेले भजनी बुवा आज यूट्यूबच्या माध्यमातून आज आम्हाला लांबपर्यंत लोक पाहतात. आता 8 वाजता एक गाणं आलं माझं बघा. मागे गणेश जयंतीच्या निमित्ताने एक गाणं आलंय. बाप्पा मोस्ट वेलकम टू यू, हाय हॅलो हाऊ डू यू डू. या त्या काय होतं ना शिकलोच नाही. सकाळी बापाशी औशी बापाशी शाळेत सोडल्या, दुपारी बाईन कंटवून त्या घराकडे पाठवल्या. शिकलोच नाही. बाप्पा मोस्ट वेलकम टू यू, हाय हॅलो हाऊ डू यू डू. हॅपी बर्थडे बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. एवढाच गाणं म्हणजे पुढचं पण हा. पण ते ऐकायचं असं तर राजा दळवी ऑफिशियल चॅनल आहे, त्याच्यावर जाऊन ते गाणं ऐका. ते पण जाऊन सबस्क्राईब करा. माझी जास्त गाणी इथं ऐका करते. ह्याच कमवला. उद्या आमच्या नातवानी म्हणा गया ह्यो माझो आजोच बोंबाटता. अरे जन्माला येऊन काहीतरी करायला पाहिजे ना. बोली सांगितलं मरा मरा मंत्र नारदाने दिला, वाल्याचा वाल्मिकी तदनंतर झाला. सुरुवातीला जो राम राम मंत्र उच्चारला गेला तो राम नाम कोणता. बुवा ज्यावेळी सागर मंथन झालं बरोबर ना, सागर मंथन झालं 14 रत्न बाहेर पडली. त्यामधून हलाहल विष नावाचं रत्न बाहेर पडलं. ते प्राशन कोणी केलं, शिवशंकरांनी. आणि शिवशंकरांनी ते प्राशन केल्यानंतर त्यांच्या अंगाची लाही लाही झाली बुवा. त्यानंतर त्यांच्या अंगावरती शीतल वस्त्र ठेवण्यात आली, पण तरी सुद्धा तो दाह कमी झाला नाही. आणि ज्यावेळी शंकर निद्रिस्त अवस्थेत गेले बरोबर ना, आणि त्यांच्या मुखातून आपसुक राम आला, तो म्हणजे आत्म्यातनं निघालेला राम बुवा. या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि म्हणून राम नाम जपणं गरजेचं. कोणती गोष्ट अगदी करा त्याची माती होते, पण नामस्मरण अशी गोष्ट आहे कितीही करा त्यातनं प्रगती होत असते. आणि म्हणून नामस्मरण करणं गरजेचं. म्हणून येताना एकटा येतो, रडत येतो. काय करतो, या 9 महिने गर्भामध्ये असल्यानंतर देवाला आपली इच्छा काय सांगतो. काय प्रत्येक गर्भामध्ये असणारा बालक काय सांगतो, मला या सागरामधून बाहेर काढ. मग देव काय करतो, 9 महिने 9 घटका पूर्ण झाल्यानंतर पाठीबघा कमरेच्या बाजूक 2 होल असतात ना, माकड हात ज्याका म्हणतात, त्याच्या बाजूक 2 खड्डे असतात. खड्डे ते देव काय करतात, असे अंगठे लावतात, ढकलून देतात, जा एकदा तुझ्या कर्मात तू. आणि गर्भात असताना तो बालक काय सांगतो, तू मला याच्यातनं लवकर बाहेर काढ, तुझे उपकार विसरणार नाही. आणि जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा देव विचारतोस, आता बाहेर येलस, आता माझे उपकार कधी फेडतीलस. तेव्हा तो बालक सांगतात, कवा म्हणजे मी असा कधी सांगलोय तुला. ही परिस्थिती आहे. जाताना सुद्धा एकटं. इथं 1 रुपयाचं नाणं, शेणी 2 बाजू 2 शेणी, खालचे 4 चांगले असले तर ठीक, 30, 60, 90 वाले असले तर बॉम्ब आलो. एकाचं पाय खड्ड्यात, एक शेपूट आहे. कोरोना आला, कोरोनात कोण बोलतो नाही, स्वतःची माणसं स्वतःला आपल्याला पाहायला नाही मिळाली. ही परिस्थिती आहे. काळ बदल बघ, काळाप्रमाणे चालणं गरजेचं आहे. 10,000 रुपयाचं काय मोठंसं विषय नाही. तुम्ही सांगितलं 10, आज समीर कदम बुवा किंवा समीर कदम बुवा आज माझी नगरसेवक होतील, माझी आमदार होतील, माझी खासदार होतील. पण आज आम्हाला ज्येष्ठ जुनी जाणती लोक, ही छोटी मुलं जी बुवा म्हणून हाक मारतात ना, आज माझी बुवा होईल का कोण? कोणाक म्हणतील का माझी बुवा हो?
माझी बुवा कधी होणार नाही बुवा, कारण बुवा या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. बु म्हणजे बुद्धिमान आणि वा म्हणजे वात्रट तुम्ही आहे. म्हणून सुख आणि दुःख, पण आपण सुख आलं तर कोणाला सांगत नाही, पण दुःख आलं की सगळेजण सांगत जातात. म्हणून गाणं सुद्धा एक आलं बघा, थोडे आंसू है थोडी हसी, आज गम है तो कल है खुशी, जिंदगी की यही रीत है, हर के बदली त्याच्यामुळे अभ्यास करणं मुलांना तुम्हाला सांगतोय, अभ्यास करणं गरजेचं आहे. जरी नापास झालो तरी अभ्यास करत राहायचा. हा, आपण एकदा तरी पास होणार. ही आयुष्याची परीक्षा तशी आहे. म्हणून येणार आहे. त्याच्यामुळे तरुणपणामध्ये गुरमी करून चालत नाही, बरं ना. तरुणपण आपल्याला प्रत्येकाला आहे, त्यामुळे गुरमी करून चालत नाही. सन्माननीय बुवा ऋत्विक येरम यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे विशेष कार्यकारी अधिकारी सौ समीक्षा भरत ठाकूर या ताईंकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे शिवराजे ग्रुप छत्रपती महाराजांचा पोवाडा होऊन जाऊ देत बुवा यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेले आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. म्हणून प्रत्येकाला तारुण्य, प्रत्येकाला वृद्धापकाळ येणार आहे, कारण आयुष्याच्या पुस्तकाची पानं 3 आहेत. पहिलं बालपण, शेवटचं म्हातारपण आणि मधलं जे पान आहे ते तरुणपण, ते प्रत्येकाने घ्यायचंय. त्याच्यामुळे गर्व अभिमान करून चालत नाही, कारण एखादा चेंडू घेतला, चेंडू, बरोबर ना. माणसाचं आयुष्य कसं आहे, चेंडू, बॉल, बॉल, चेंडू प्रमाणे. तो चेंडू जेवढा जमिनीवर आपटणार तेवढा चेंडू उंच जाणार, आणि तेवढाच उंच गेला की तेवढ्याच गतीने तो खाली येणार. म्हणजे माणसाचं आयुष्य कसं आहे, जेवढ्या उंचीवर जाणार तेवढ्या उंचीने ते खाली येणार. त्याच्यामुळे गर्व अभिमान करून चालत नाही. म्हणून तारुण्य जाऊन शेवटी हाती येईल गाठी, हाती येईल गाठी, हाती येईल गाठी, करडे दुसऱ्यासाठी दुसरा,
पाहिजे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती 2 लाईन म्हणण्याचा प्रयत्न करतोय. फक्त बघा साहेबांबद्दल एवढंच बोलावंसं वाटतं की गाजवली तलवार पसरली साता समुद्र पार कीर्ती आजही तुमचं नाव घेता साहेब येई स्फूर्ती येई स्फूर्ती येई स्फूर्ती येई स्फूर्ती.